मित्रांनो, काल आपण चर्चा केली आहे की देवाभाऊंचं सरकार कोसळेल. आणखीन एक बातमी फिरते आहे, चघळली जाते, त्याच्यावर चर्चा केली जाते. ती म्हणजे एकनाथ शिंदे यांनासुद्धा आपल्या त्या सेनेला मुकावं लागेल, शिवसेनेला मुकावं लागेल. परत एकदा त्या शिवसेनेमध्ये एक वादळ निर्माण होईल, एक तुफान येईल आणि त्या वादळामध्ये, त्या पुरामध्ये एकनाथ शिंदे जसे उद्धव ठाकरे वाहून गेलेत तसे एकनाथ शिंदेसुद्धा वाहून जातील. आणि त्याला कारण निमित्त कोण ठरणार आहे तर उदय सामंत. त्या उदय सामंतच्या मार्फत हे इशारेसुद्धा दिले जात असतील कदाचित. त्यामुळे अशा शंका कुशंका निर्माण होतात. जसं एकनाथ शिंदेने इशारे दिलेत तसं देवेंद्र फडणवीससुद्धा देऊ शकतात, कोणाला तरी हाताशी धरून, कोणाच्या तरी माध्यमातून. मित्रांनो, शेवटी काय आहे, प्रत्येकजण आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, आपलं राजकीय भवितव्य टिकवण्यासाठी, आपलं सामाजिक भवितव्य टिकवण्यासाठी, सार्वजनिक भवितव्य टिकवण्यासाठी प्रयत्न करणारच. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, काल आपण चर्चा केली आहे की देवाभाऊंचं सरकार कोसळेल. आणखीन एक बातमी फिरते आहे, चघळली जाते, त्याच्यावर चर्चा केली जाते. ती म्हणजे एकनाथ शिंदे यांनासुद्धा आपल्या त्या सेनेला मुकावं लागेल, शिवसेनेला मुकावं लागेल. परत एकदा त्या शिवसेनेमध्ये एक वादळ निर्माण होईल, एक तुफान येईल आणि त्या वादळामध्ये, त्या पुरामध्ये एकनाथ शिंदे जसे उद्धव ठाकरे वाहून गेलेत तसे एकनाथ शिंदेसुद्धा वाहून जातील. आणि त्याला कारण निमित्त कोण ठरणार आहे तर उदय सामंत. मित्रांनो, लक्षात घ्या काय चर्चा चालू आहे. बरेचसे दिग्गज बुद्धिजीवी, पत्रकार, विश्लेषक त्याच्यावरती चर्चा करत आहे का आता शिवसेनेमध्ये काय ठीक नाही आहे. मी उभाटाची चर्चा नाही करत आहे, मग शिवसेनेची चर्चा करतो आहे. जी मूळ शिवसेना आहे, एकनाथ शिंदे त्याचे अध्यक्ष आहेत किंवा त्याचे नेतृत्व त्यांच्याकडे आहे, त्या शिवसेनेची मी चर्चा करतो आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, जे काय आता वावड्या उठवल्या जात आहेत, ज्या काय चर्चा होत आहेत, ह्या शिवसेनेचीसुद्धा तीच अवस्था होणार. म्हणजे परत एकदा ह्या शिवसेनेचे दोन शकलं पडतील. यापूर्वी शकलं नाही पडली आहेत मित्रांनो. शिवसेना अभेद आहे, एकच आहे, एकसंधच आहे. फक्त काय झालं, पूर्वी त्या शिवसेनेमधून, मूळ शिवसेनेमधून उद्धव ठाकरे यांना बेदखल करण्यात आलेलं आहे, त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे, त्यांच्याकडून ते नेतृत्व काढून घेतलेलं आहे. त्या शिवसेनेचे दोन भाग पडलेले नाहीत, कारण त्या शिवसेनेला नाव तेच आहे, शिवसेना. तर त्या शिवसेनेचे दोन भाग पडले असते आणि एक उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि जे बाळासाहेबांची शिवसेना अशी जर नाव झाली असती आणि मूळ ते नाव गोठून टाकलं असतं किंवा रद्दबाबत ठरवलं असतं, ते चिन्ह रद्दबाबत ठरवलं असतं, तर आपण समजू शकलो असतो. तर आपण म्हणू शकलो असतो की त्या शिवसेनेचे दोन भाग पडलेत, विभाजन झालं. तर मुळात त्या शिवसेनेचं विभाजन झालेलं नाही आहे. तर काय घडलेलं आहे, तर उद्धव ठाकरे यांना बेदखल करण्यात आलं आहे, त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. त्यांचं नेतृत्व झिडकारून लावलं आहे आणि त्यांना बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे मूळ शिवसैनिकांनी आणि मूळ शिवसेनेच्या नेत्यांनी. आणि तीच संघटना आज एकनाथ शिंदेंच्या सोबत आहे, त्याचं नेतृत्व आज एकनाथ शिंदे करत आहेत. आणि त्याच शिवसेनेमध्ये आता परत धुमसते आहे, परत वादळ उठणार आहे, परत एक पूर येणार आहे आणि त्या पुरामध्ये दोन भाग होणार आहेत. त्या शिवसेने दोन शकलं पडणार आहेत. त्याला कारण कोण आहेत तर उदय सामंत, उद्योगमंत्री, आणि त्यांचे हे उद्योग चालू आहेत अशी चर्चा होती आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांनो, उद्योगमंत्री उदय सामंत हे असं काहीतरी करतायत का, असं करण्याचा प्रयत्न करतायत का? ते आपलं अस्तित्व दाखवत असतील. प्रत्येक नेता आपलं त्या संघटनेमध्ये अस्तित्व आहे, माझा बोलबाला आहे,
मला काहीतरी तिथे महत्त्व आहे, मला इज्जत आहे, माझ्या शब्दाला किंमत आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करणारच. कुठलाही नेता असो त्या संघटनेमधील, कुठल्याही संघटनेमधील असो, की तो आपलं अस्तित्व दाखवण्याचं प्रयत्न करणार, आपला मोठेपणा, आपलं कर्तृत्व दाखवण्याचा प्रयत्न करणार. कारण आपली वचक त्या संघटनेमध्ये असावी, आपल्याला मान सन्मान त्या संघटनेमध्ये असावा. त्यासाठी प्रत्येक नेता त्या संघटनेचा, कार्यकर्ता, फक्त नेताच नव्हे कार्यकर्तासुद्धा, मग तो मंत्री असो, आमदार असो, खासदार असो किंवा सामान्य कार्यकर्ता असो, तो दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आपण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत. आपल्यालासुद्धा काहीतरी निर्णय क्षमता आहे, आपण निर्णय घेऊ शकतो, आपल्या निर्णयाला काहीतरी महत्त्व आहे, इज्जत आहे, असा तो दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याचप्रमाणे हे उदय सामंत यांचंसुद्धा तुम्हाला त्याच प्रकारे त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांचं वक्तव्य, त्यांची बोलणी, त्यांचं वागणं तुम्हाला दिसून येत असेल. की पत्रकार परिषद घेताना एखादं वाक्य वापरणं, असं आपल्या नेत्याला इशारा देण्यासाठी, आपल्या संघटनेमधील इतर नेत्यांना, कार्यकर्त्यांना इशारा देण्यासाठी. जसं आपले एकनाथ शिंदे यांनी त्यांचा जेव्हा सत्कार होत होता त्यावेळी त्यांनी देवेंद्र भाऊंना इशारा दिला. कसा तर शरदचंद्रजी पवार यांनी टाकलेल्या गुगलीमध्ये बरेच जणांची विकेट गेलेली आहे. म्हणजे त्यांनी ती गोष्ट आठवून दिली देवेंद्र फडणवीस यांना की तुमचा विकेट गेला होता 2019मध्ये त्या गुगलीमुळे. म्हणजे अशा गोष्टी चालतच राहणार. राजकारण आहे मित्रांनो, किंवा समाजकारण आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वतःचा वरचष्मा असावा, त्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो, प्रत्येकजण कार्यरत असतो. त्याप्रमाणे तुम्हाला उदय सामंतसुद्धा कार्यरत असताना दिसतील. तुम्हाला काय वाटते मित्रांनो, ह्या संघटनेचे दोन शकलं पडणार का परत शिवसेनेची? उदय सामंत यांच्यासोबत काही गट्टा जाईल का? काही आमदार खासदार जातील का? किंवा ह्यांचे आपले एकनाथ शिंदे आणि उदय सामंत हे वेगळे होतील का? तुम्हाला काय वाटते? तुमचं काय मत आहे? आणि तुम्ही कुठल्या गावातून बोलताय, कुठल्या शहरातून बोलताय, दिल्लीतून बोलताय, दिल्लीतून बोलताय, कुठून बोलताय, त्याची नोंद करावी. तुम्ही कुठल्या पार्टीचे समर्थक आहात, कुठल्या पार्टीचे विरोधक आहात, त्याची नोंद करावी. आणि हे जे काय राजकारण चालू आहे देशभरात, महाराष्ट्रात, त्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटते? ज्या काय वावड्या उचलल्या जात आहेत, त्या वावड्या आहेत की खरोखर त्या गोष्टी घडत आहेत? कारण विश्वप्रवक्ते संजय राऊत हे अशा वावड्या उठवत असतात. त्यांनीच उचललेल्या वावड्या आहेत, उठवलेल्या वावड्या आहेत. कुठल्या एकनाथ शिंदे काहीतरी करत आहेत, कुरघोडी करत आहेत, गद्दार एकनाथ शिंदे. कुठेतरी उदय सामंत काहीतरी कुरघोडी करत आहेत. हे विश्वप्रवक्ते कोण तर संजय राऊत, आणि चाय बिस्कुट पत्रकार, गुलाम पत्रकार, आणि जे बुद्धिजीवी आहेत, जे राजकीय विश्लेषक आहेत, जे स्वतःला कायदे पंडित समजतात, असे अनेक जण आहेत ज्यांना ह्या भारतीय जनता पार्टीची तिटकार आहे. त्यांना ते विरोध करतात, त्यांच्या विचारधारेला विरोध करतात. असे पत्रकारसुद्धा आहेत, अशी मंडळीसुद्धा आहे. ते असे वावड्या उठवत असतात. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? नक्की या संघटनेची म्हणजे शिवसेनेचे दोन शकलं पडतील का, होतील का? ती वेळ येईल का? जी वेळ उद्धव ठाकरेंवरती आली 2019मध्ये, ती वेळ एकनाथ शिंदेंवरती येऊ शकते का? मित्रांनो, आजच्या घडीला जरी एकनाथ शिंदेच्या सोबत भारतीय जनता पार्टी आहे, भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आहे, त्यामुळे असं कोण धजावणार नाही. महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट, सत्तेमध्ये आहेत आता, सत्ता उपभोगत आहेत. जर असं काय केलं आणि आपल्याला सत्तेतून बाहेर पडावं लागलं, तर जे काय आपण सत्तेचं लाभ उठवतो आहे, उपभोग घेतो आहे, तेही हातून निघून जाईल. हाही प्रश्न निर्माण होतो आहे. पण कदाचित भारतीय जनता पार्टीच्या मार्फतसुद्धा असे
चाली केल्या जातील एकनाथ शिंदेंना इशारे देण्यासाठी, एकनाथ शिंदेंना सावध करण्यासाठी. बाबा असं काय करू नका, भारतीय जनता पार्टीशी तुम्ही फटका करू नका, अन्यथा परत एकदा 2019मध्ये 19 नंतर 2.5 वर्षानंतर जो खेळ केला, जो खेला कर दिया उद्धव ठाकरे के साथ, वैसा ही खेला आपके साथ भी हो सकता है. कदाचित हे दाखवण्यासाठी ह्या उदय सामंतच्या मार्फत हे इशारेसुद्धा दिले जात असतील कदाचित. त्यामुळे अशा शंका कुशंका निर्माण होतात. जसं एकनाथ शिंदेने इशारे दिलेत तसं देवेंद्र फडणवीससुद्धा देऊ शकतात, कोणाला तरी हाताशी धरून, कोणाच्या तरी माध्यमातून. मित्रांनो, शेवटी काय आहे, प्रत्येकजण आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, आपलं राजकीय भवितव्य टिकवण्यासाठी, आपलं सामाजिक भवितव्य टिकवण्यासाठी, सार्वजनिक भवितव्य टिकवण्यासाठी प्रयत्न करणारच. आणि तसा प्रकार दोन्ही बाजूंनी चालत राहणार. अगदी अजितदादा पवारसुद्धा करत असतील आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी, प्रत्येकजण करत असतात. तसं शरदचंद्रजी पवारसुद्धा करत आहेत, उद्धव ठाकरेसुद्धा करत आहेत, प्रत्येकजण करणार. त्याबद्दल आपण कोणाला दोष देऊ शकत नाही. ही त्यांची प्रत्येकाची कार्यपद्धती आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? पण याचा अर्थ असा नाही आहे की उठलेत आपले उदय सामंत आणि गुवाहाटीला जाऊन बसलेत. परत एकदा त्यांनी एकनाथ शिंदेंबरोबर खेळा केला, तसं एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंबरोबर खेळा केला आणि जसा खेळ रचला आणि गुवाहाटीला जाऊन बसलेत, तसं उदय सामंत करतील का? तरी आज शक्यता दिसत नाही आहे. किंवा एकनाथ शिंदेसुद्धा देवाभाऊंना सोडून जाऊ शकतील अशी शक्यता दिसत नाही आहे. फक्त हे जे काय आहेत, महाराष्ट्राचं जे वातावरण आहे ते गढूळ ठेवायचं, दूषित ठेवायचं, हा जो प्रयत्न केला जातो आहे. स्थिर सरकार राहू नये, सरकारमध्ये कुठेतरी चलबिचल राहावी, ह्यासाठी जे विरोधकांचे जे हे काय पेत्रे चालवले जात आहेत, ही एक घाणेरडी पद्धत आहे. ही गलिच्छ पद्धत महाराष्ट्रात आलेली आहे. आणि ह्याला कारण काय? ह्या सगळ्या गोष्टीला ह्या शरदचंद्रजी पवार, कारण त्यांनी आजपर्यंत फक्त षडयंत्रच रचलीत. आणि षडयंत्र रचूनच असलेल्या पक्षातून किंवा आपल्यासोबत असलेल्या पक्षातून नेत्यांना जवळ करून एक मोठ बांधून आपलं राजकीय भवितव्य ते जगले आहेत, राजकीय प्रवास त्यांनी केलेला आहे. त्यामुळे ही व्यक्ती जोपर्यंत आहे, षडयंत्री करणारे, षडयंत्री व्यक्ती, तोपर्यंत अशा गोष्टी होतच राहणार, अशा गोष्टीवरती चर्चा होतच राहणार. आणि मग त्यांचे जे हस्तक आहेत, विश्वप्रवक्ते संजय राऊत, हे असे आपले अकलेचे तारे तोडत राहणार. सकाळ सकाळ त्यांना दांडका घेऊन जाणारे त्यांचे जे पत्रकार मित्र आहेत, गुलाम आहेत, मित्र म्हणताय ना, गुलाम चाटुकार, ते सुद्धा दांडका घेऊन त्यांच्यासमोर बसतात आणि नको ते प्रश्न विचारतात आणि नको त्या प्रश्नाला नको त्या प्रकारे हे संजय राऊत उत्तर देतात. त्यातूनच ह्या सगळ्या गोष्टी बाहेर पडतात, त्यातूनच ह्या सगळ्या चर्चेला उधाण येते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? उदय सामंत आणि एकनाथ शिंदे हे वेगळे होतील का? ह्या परत शिवसेनेची परत 2019 नंतरची 2.5 वर्षानंतर जी अवस्था झाली, ती अवस्था तुम्हाला परत बघायला मिळेल का? परत गुवाहाटीचा एक प्रवास होईल का? तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुम्हाला काय वाटते? मित्रांनो, लक्षात आलं का? काय आहे प्रकार आणि काय ह्या गोष्टी घडत आहेत, काय घटना घडत आहेत, ह्या घटना घडायला कारण काय? तर सर्वात मोठी व्यक्ती म्हणजे शरदचंद्रजी पवार. गुगली टाकणं, काय म्हणतात त्याला, एखाद्याचे म्हणजे रणनीती आखणं, चाणक्यगिरी करणं, जाणता राजा वगैरे, हे जे काही शब्द वापरले जातात त्यांच्या संदर्भात, त्यानुसार त्यांच्या त्या कुरापती चालूच राहणार. आणि त्यांना साथ देणारे हे विश्वप्रवक्ते असणारं, त्यांच्यासोबतला हा मिळवणारे हे बुद्धिजीवी असणारच, पत्रकार असणारच. त्याच्यातून हे असे घोराळ चर्चेला घोराळ चालू होतील. मित्रांनो, लक्षात आलं का? सरळ साधी गोष्ट आहे.
की ही परिस्थिती आज तरी दिसत नाही आहे. पण शेवटी काय राजकारण आहे, कोणाच्या मनात काय येईल, कोण काय निर्णय घेईल, कोण आपला स्वार्थ साधण्यासाठी, आपला मतलब साधण्यासाठी काय करेल सांगता येत नाही. कारण 2019मध्ये आपण या अवघ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. पण एकनाथ शिंदे यांचं जर राजकारण बघितलं तर ते मुरब्बी राजकारणी आहेत. अगदी उदय सामंतसुद्धा यांचं राजकारण बघितलं ते सुद्धा मुरब्बी राजकारणी आहे आणि सावध भूमिका घेऊन निर्णय घेणारे असं मला वाटते. त्यामुळे असं काय घडेल असं तुर्तास तरी मला काही वाटत नाही. आपल्याला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. आणि तसं देवेंद्र फडणवीस देव्या भाऊ होऊ देतील का? ही वेळ स्वतःवर आणू देतील का? तुम्हाला काय वाटते? जे 2019मध्ये त्यांच्यावरती जी वेळ आणली, सरकारमध्ये ते बसू शकत होते, सरकार स्थापन करू शकत होते, तरी त्यांना विरोधी पक्ष नेता बनावा लागला, विरोधी पक्षामध्ये जाऊन बसावं लागलं, त्याचं नेतृत्व करावं लागलं. ही वेळ येईल का? परत ती घटना घडेल का? परत ह्या शिवसेनेचे 2 भाग पडतील का? तुम्हाला काय वाटते? वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.